या विशेष अधिवेशनाच्या निमित्तानं विरोधकांनी भाजप, शिवसेना आणि भाजपच्या अन्य मित्रपक्षांना जोरदार चिमटे काढले। अर्थमंत्री मातोश्रीवर गेले, मात्र त्यानंतरही नाशिकला विरोधात भाषण झालं असा टोला विधानसभेत लगावला, तर विधान परिषदेमध्ये सुनील तटकरेंनी जोरदार फटकेबाजी केली। राज्याचे अर्थमंत्री हे मातोश्रीवर जाऊन आले। या महाराष्ट्रामध्ये सरकारचं बिल, धोरण, त्या बिलातल्या सगळ्या तरतुदी या अध्यक्ष महोदय बाहेर कुणाला तरी जाऊन चर्चा करून सल्लामसलत करून त्यांच्या सल्ल्याने हे बिल सभागृहात मांडण्याचा प्रयत्न जर होत असेल तर अध्यक्ष महोदय, मला खात्री आहे मुख्यमंत्र्यांना लोकशाहीची सगळी मूल्य माहिती आहेत आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या मनाला तरी हे पटलंय का? उद्धव ठाकरे एनडीएच्या बैठकीला जाणार नाहीत अशा बातम्या 10 दिवस 15 दिवस वर्तमानपत्रामध्ये येत होत्या। ते जाणार नाहीत असं नक्की त्या ठिकाणी होतं। मग तुम्हालाही बोलवणं आणि ते आले तरी सुद्धा त्याचं फारसं महत्व नाही, कारण जानकर आले त्याच्यात ते पण आले, 32 आले ते 33 आले। हाच दाखवायचा तुम्ही ह्यांना काय ओळखले बाबा, असं काय करताय? मी हेच म्हणत आलो, तुम्ही काय सदाभाऊ खोत काय, विनायक मिटे काय, तुम्ही आज आमदार आहात, तुमच्या पक्षाच्या नावाचे नाही हो, नाही 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 तुमच्या पक्षाच्या नावाचे। इथे तुमची नोंदणी आहे, भारतीय जनता पक्षाचे कमल म्हणून नोंदणी आहे। तुमचा पक्ष विसर्जित झाला ज्या दिवशी तुम्ही आमदार झाला, इथे शपथ घेतलीत त्या दिवशी तुमचा रासप विसर्जित झाला, शिवसंग्राम विसर्जित झाला, तिकडे सदाभाऊंचा तिकडे विसर्जित झाला। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।